हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट परीक्षा 2026साठी पेपर 2 इकॉनॉमिक्सचं प्रिपरेशन करायचं आहे. आणि या प्रिपरेशनमध्ये आज आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजेच आपलं समग्र लक्ष अर्थशास्त्राचे काही MCQ प्रॅक्टिस करणार आहोत. जे MCQ प्रॅक्टिस तुम्हाला हा युनिट स्ट्रॉंग बनवण्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार आहे. सो MCQ जे आहे ते तुम्ही ट्राय करा नक्कीच, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की एक्झाममध्ये कशा पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले जातात किंवा कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन्स कसे तुम्हाला प्रिपेअर करू शकतात. सेशनला सुरुवात करण्या अगोदर एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे. त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करत आहेत त्यांच्यासाठी पेपर 2 इकॉनॉमिक्ससाठी एक फुल कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत. ज्या फुल कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत संपूर्ण अभ्यासक्रम मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स, PYQs अँड पेपर 1 फुल कोर्स. सो या फुल कोर्समध्ये पेपर 2 सोबतच पेपर 1चं देखील प्रिपरेशन तुमचं होणार आहे. टाईम जो आहे तो तुमच्या एक्झामच्या टाईमपर्यंत तुमचा सिलेबस पूर्ण कवर होईल. ज्याची फीस 10,000 आहे त्यावरती 20% डिस्काउंट प्रोव्हाइड करत आहोत. आफ्टर डिस्काउंट त्याची फीस 8,000 होती आहे दोन्ही पेपरसाठी. आणि इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तुम्ही कोर्ससाठी रजिस्टर करू शकता किंवा तुमच्या काही क्वायरीज असतील या कोर्सबद्दल ते इकडे विचारू शकता. किंवा प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचं ॲप डाउनलोड करा. ॲपच्या सर्च बॉक्समध्ये जस्ट MS सेट इकॉनॉमिक्स सर्च करा आणि आपलं नाव नोंदवून प्रिपरेशनला सुरुवात करा. न्यू बॅच जी आहे 13 एप्रिल 2026 पासून स्टार्ट होते. सो लवकरात लवकर प्रिपरेशन सुरू करावं. सो दिस इज आवर फर्स्ट क्वेश्चन. मी क्वेश्चन रीड करेल. त्याचे काही तुम्हाला ऑप्शन्स खाली दिलेले आहेत. 5 सेकंड्समध्ये तुम्ही ट्राय करा की त्याचा ऑप्शन करेक्ट आन्सर काय असेल. चॅट बॉक्समध्ये इकडे टाका आणि तुमचा आन्सर करेक्ट मी नंतर तुम्हाला त्यानंतर सांगेल. ओके. सो फर्स्ट क्वेश्चन इज नॅशनल इन्कम रेफर्स टू. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? ऑप्शन ए टोटल व्हॅल्यू ऑफ गुड्स ओनली, टोटल व्हॅल्यू ऑफ सर्व्हिसेस ओनली, टोटल व्हॅल्यू ऑफ फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस इन अ कंट्री इन अ इयर. ठीक आहे. ऑप्शन डी टोटल एक्सपोर्ट्स ऑफ द कंट्री. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? फक्त वस्तूंचे एकूण मूल्य, फक्त सेवांचे एकूण मूल्य, एका वर्षात देशात उत्पादित अंतिम वस्तू आणि सेवांचे एकूण आर्थिक मूल्य आणि देशाची एकूण निर्यात. ठीक आहे. सो यापैकी करेक्ट आन्सर काय असणार आहे? ओके. द करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी, द टोटल व्हॅल्यू ऑफ फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस इन अ कंट्री इन अ इयर. म्हणजे एका वर्षाचा कालावधी इथं आपण कन्सिडर करतो राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी. पण या एका वर्षाच्या कालावधीमध्ये आपण काय काय कन्सिडर करतो? वस्तू आणि सेवा ज्या उत्पादित झालेल्या आहे. ठीक आहे. कंट्रीमध्ये, एका राष्ट्रामध्ये किंवा एका देशामध्ये किती वस्तू आणि सेवांचं उत्पादन झालं आहे. पण कुठल्या कालावधीमध्ये? सिंगल एका वर्षाच्या कालावधीमध्ये. त्याला आपण नॅशनल इन्कम म्हणतो. ठीक आहे. सो ऑप्शन सी इथे करेक्ट आहे. द नेक्स्ट क्वेश्चन, GDP स्टँड्स फॉर. GDPचा पूर्ण अर्थ काय आहे? पूर्ण अर्थ इथे मराठीमध्ये दिलेला आहे पण याचा फुल फॉर्म तुम्हाला विचारलेला आहे. ऑप्शन आहे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट, ग्रॉस डेव्हलपमेंट प्रॉडक्ट, जनरल डोमेस्टिक प्रॉडक्ट अँड ग्लोबल डोमेस्टिक प्रॉडक्ट. सो यापैकी करेक्ट आन्सर काय असेल? आय नो दिस इज व्हेरी डिफरंट क्वेश्चन ऑप्शन्स देअर. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये जे ऑप्शन्स आहेत ते एकदमच वेगळे आहेत आणि हा खूप छोटा क्वेश्चन तुम्हाला वाटत असेल. बट याच्यामधून तुमचा जो GDPचा फुल फॉर्म आहे तो नक्कीच, कारण सिमिलर जसं आपण म्हणतो की पेय जे असतात, कोल्ड्रिंक्स जे असतात, सेम कार्बोनेटेड वॉटर असतं. पण GDP म्हणजे आपल्याला जे प्यायचं आहे ते आपण त्याच्यातून निवडायचं. ओके. ओके. द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट. एकूण देशांतर्गत उत्पादन. ठीक आहे. उत्पादन, प्रॉडक्ट म्हटलं की उत्पादन, डोमेस्टिक म्हणजे तुमच्या देशातलं. एका वर्षाच्या कालावधीत कन्सिडर करतो तर ते आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न देतं आणि डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणजे तुमच्या देशातलं एकूण उत्पादन. ओके. सो GDP म्हणजे तुमच्या देशांतर्गत एकूण उत्पादन इथे आपण सांगतो. ओके. सो ऑप्शन ए इज द करेक्ट. द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3, विच ऑफ द फॉलोइंग इज इन्क्लुडेड इन GDP कॅल्क्युलेशन. GDPच्या गणनेत खालीलपैकी काय समाविष्ट केले जाते? ऑप्शन ए इंटरमिडिएट गुड्स, सेकंड हँड गुड्स, फायनल गुड्स अँड ट्रान्सफर पेमेंट. सो GDPची जी व्याख्या आहे त्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे? एका वर्षाच्या कालावधीमध्ये विदिन अ टेरिटरी ज्या काही वस्तू आणि सेवांचं उत्पादन होतं त्यात पण करेक्ट आन्सर काय असणार आहे? फायनल गुड्स. फायनल गुड्सचं, वस्तू आणि सेवांचं जे काही उत्पादन होतं त्याला आपण म्हणतो GDP, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट. ओके. सो ऑप्शन सी इथे करेक्ट आहे. या ऑप्शन्सला बघता तुम्हाला जी काही डेफिनेशन GDPची आपण बघितलेली आहे ती तुम्हाला इथे लक्षात आली पाहिजे. द नेक्स्ट क्वेश्चन, द व्हॅल्यू ऑफ इंटरमिडिएट गुड इज एक्सक्लुडेड टू अवॉइड. मध्यमवर्ती वस्तू राष्ट्रीय उत्पन्नातून वगळण्याचं कारण काय आहे?
ऑप्शन ए इन्फ्लेशन, डबल काउंटिंग, डिफ्लेशन, अंडर एस्टिमेशन. ठीक आहे. महागाई टाळण्यासाठी, दुहेरी मोजणी टाळण्यासाठी, उत्पादन वाढवण्यासाठी, आयात कमी करण्यासाठी. सो या ऑप्शन्समध्ये करेक्ट आन्सर काय असणार आहे? जस्ट गिव्ह मी द करेक्ट आन्सर. ट्राय टू गिव्ह द करेक्ट आन्सर. ओके, सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी, डबल काउंटिंग. आता मला सांगा, आपण जे बघतो ऊस, साखर आणि स्वीट्स किंवा गुलाबजामुन स्पेसिफिकली आपण इथे मेन्शन करूया बिकॉज इट्स फेवरेट स्वीट्स ऑफ इंडियन. आता याच्यामध्ये आपण बघा गुलाबजामुन जर म्हणतोय, गुलाबजामुन बनवण्यासाठी आपल्याला साखर लागते आणि त्या साखरेपासून फायनल गुड हे गुलाबजामुन बनलेलं आहे. पण साखर हे काय फायनल गुड इथे आपण कन्सिडर केले नाही आहे. याला आपण म्हणतोय की इट इज अ इंटरमिडिएट गुड. ओके, इंटरमिडिएट गुड म्हणजे मध्यम, ना कच्चा माल ना पूर्ण फायनल गुड, ह्याच्यामधली जी काय वस्तू आहे ती इंटरमिडिएट गुड आहे. सो इंटरमिडिएट गुड्स जे आहेत त्यांना वगळतो आपण, त्यांना कन्सिडर करत नाही GDPमध्ये, कारण त्याच्याने डबल काउंटिंग होण्याचे चान्सेस आहेत. कारण साखरेला जर आपण फायनल गुड म्हटलं आणि परत स्वीटमध्ये पण त्याला कन्सिडर केलं तर मग त्याचं प्रमाण किंवा त्याचे जे चार्जेस, प्राइजेस आहेत ते वेगळे आपल्याला दिसतील आणि GDPमध्ये मग एक्स्ट्रा आपल्याला गुड्स दिसून येतील, राईट. सो त्यासाठी डबल काउंटिंग ही वगळण्यासाठी किंवा टाळण्यासाठी आपण काय करतो, इंटरमिडिएट गुड्स एक्सक्लूड करतो, अवॉइड करतो. द नेक्स्ट क्वेश्चन, नॅशनल इन्कम ॲट फॅक्टर कॉस्ट इन्क्लूड्स. घटक किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नामध्ये काय समाविष्ट असते? ऑप्शन ए इनडायरेक्ट टॅक्सेस, सबसिडीज, मार्केट प्राइस ॲडजस्टमेंट, फॅक्टर पेमेंट्स. अप्रत्यक्ष कर, अनुदाने, बाजारभाव समायोजन, उत्पादन घटकांना दिलेले मोबदले. ओके, सो इथं नॅशनल इन्कम ॲट फॅक्टर कॉस्ट म्हणजे काय? फॅक्टर ऑफ प्रोडक्शन कोणते कोणते आहेत आपले? लँड, लेबर, कॅपिटल, एंटरप्रेनर. हे 4 आपले घटक आहेत. या 4 घटकांना जे काही कॉस्ट दिली जाते म्हणजे त्यांचे रिटर्न. ठीक आहे, काय काय देतो आपण? रेंट, वेजेस, इंटरेस्ट अँड प्रॉफिट. तर त्यांचे कॉस्ट झाले. तर ह्या फॅक्टर कॉस्टनुसार, त्यांना दिले जाणाऱ्या फॅक्टर कॉस्टनुसार तर कॅल्क्युलेशनमध्ये इन्कम ॲट फॅक्टर कॉस्टमध्ये काय कन्सिडर असतं? ओके, आय ऑलरेडी एक्सप्लेन द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, फॅक्टर पेमेंट्स. ओके, फॅक्टर कॉस्ट म्हणजे नेमकं काय काय इन्क्लूड असतं? तर फॅक्टरला दिले जाणारं पेमेंट्स, उत्पादन घटकांना दिले जाणारे मोबदले किंवा उत्पादन घटकांचे मोबदले याच्यामध्ये कन्सिडर केले असतात. लक्षात राहील, फॅक्टर कॉस्ट इन्क्लूड्स फॅक्टर कॉस्ट, नॅशनल इन्कम ॲट फॅक्टर कॉस्ट, नॅशनल इन्कम ॲट मार्केट प्राइस. ओके, the next question, which method measures national income by adding all factors income? ठीक आहे, सर्व घटकांच्या उत्पन्नाची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची पद्धत कोणती आहे? आपण सेशनमध्ये, थेरी सेशनमध्ये याला बघितलेलं आहे. सो व्हॉट विल बी द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन? ऑप्शन ए आउटपुट मेथड, इन्कम मेथड, एक्सपेंडिचर मेथड, व्हॅल्यू ॲडेड मेथड. उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत, खर्च पद्धत आणि मूल्यवर्धन पद्धत. सो याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? Think for 5 seconds and give the answer of this question. Okay, the correct answer is option B, income method. ठीक आहे, ज्या फॅक्टर्स आपण त्या उत्पादनासाठी वापरतोय त्या फॅक्टर्सचं इन्कम म्हणजे काय त्याचं नॅशनल इन्कममध्ये कन्सिडरेशन होतं. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7, द एक्सपेंडिचर मेथड कॅल्क्युलेट्स नॅशनल इन्कम युझिंग. खर्च पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचं सूत्र काय आहे? खर्च पद्धत. खर्च म्हणजे जिथे लोकांचं कन्झम्पशन, खर्च होतो, एक्सपांड करतात लोक, एक्सपेन्स करतात. ओके, ऑप्शन ए C+I+G+X-M, C+I+G, C+G. ठीक आहे, हे ऑप्शन्स आहेत. ओके, सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. एक्सपेंडिचर मेथडनुसार, खर्च पद्धतीनुसार कुठे कुठे खर्च केला आपण? कन्झम्पशन म्हणजे उपभोगावर खर्च केला आहे, आणि म्हणजे इन्व्हेस्टमेंटवरती खर्च केला आहे, गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर, आणि प्लस एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये जो काही खर्च झालेला आहे तो सुद्धा याच्यामध्ये कन्सिडर केला जातो. आणि ह्या सगळ्यातून आपण राष्ट्रीय उत्पन्न कन्सिडर करतो खर्च पद्धतीनुसार. सो ऑप्शन ए इथे करेक्ट आहे. द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8, द आउटपुट मेथड इज ऑल्सो कॉल्ड. उत्पादन पद्धतीला आणखीन कोणत्या नावाने ओळखलं जातं? ऑप्शन ए प्रॉडक्ट मेथड, इन्कम मेथड, डिस्ट्रीब्युशन मेथड अँड इन्व्हेस्टमेंट मेथड. उत्पादन पद्धत, वितरण पद्धत, गुंतवणूक पद्धत की उपभोग पद्धत. आतापर्यंत जे काही आपण पद्धती बघितल्या त्यामध्ये हे ऑप्शन जे आहे ते कसं वेगळं दिसेल याच्यामध्ये आउटपुट मेथडला, ते आपण इथे विचार करू शकता या क्वेश्चनचा आन्सर द्यायला.
ओके, द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए प्रॉडक्ट मेथड. आउटपुट म्हणजे काय? उत्पादन. उत्पादन म्हणजे आपलं जे काही वस्तू आणि सेवा आपण तयार करतोय ते शेवटी आउटपुट आहे, आपलं उत्पादन. आणि उत्पादनालाच आपण काय म्हणतोय? ते प्रॉडक्ट किंवा उत्पादन. तर उत्पादन पद्धत आणि प्रॉडक्ट मेथड हे याचं करेक्ट आन्सर आहे. द नेक्स्ट क्वेश्चन, इन द व्हॅल्यू ॲडेड मेथड नॅशनल इन्कम इज कॅल्क्युलेटेड बाय. मूल्यवर्धन पद्धतीमध्ये राष्ट्रीय उत्पन्न कसे मोजले जाते? ऑप्शन ए ॲडिंग टोटल प्रोडक्शन, ॲडिंग व्हॅल्यू ॲडेड ॲट ईच स्टेज ऑफ प्रोडक्शन, ॲडिंग एक्सपोर्ट्स, ॲडिंग इम्पोर्ट्स. ठीक आहे, व्हॅल्यू ॲडेड मेथडनुसार या ऑप्शन्सपैकी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी काय वापरलं जातं? ऑप्शन ए एकूण उत्पादनाची बेरीज करून, प्रत्येक टप्प्यावर वाढलेल्या मूल्याची बेरीज करून, निर्यातीची बेरीज करून की आयातीची बेरीज करून. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. ठीक आहे, ए, सी आणि डी हे काय आहे? अर्धवट. पण बी ऑप्शनमध्ये पूर्णपणे तुम्हाला क्लिअर केलेलं आहे की प्रत्येक टप्प्यावर वाढलेल्या मूल्याची बेरीज केली जाते. जसं ऊसाची किंमत 10 रुपये, साखरेची किंमत 10 रुपये सोडून एक्स्ट्रा 20 रुपये म्हणजे 30 रुपये. ठीक आहे, 30 रुपये किलोनी साखर दिली आणि त्या साखरेची किंमत ह्या गुलाबजामुनला आपण लावली तर किती? ते 60 रुपये पाव किंवा 100 रुपये पाव अशा पद्धतीने विकले जातात. ह्याच्यात सुद्धा आपण काय करू शकतो? इन्कम मेथडनी मूल्यवर्धन पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जाऊ शकतं प्रत्येक टप्प्यावर वाढलेल्या मूल्याची बेरीज करून. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन, ट्रान्सफर पेमेंट्स लाईक पेन्शन्स आर. पेन्शन किंवा शिष्यवृत्तीसारखी हस्तांतरणीय देयके राष्ट्रीय उत्पन्नात कन्सिडर असतात की नसतात? हे ऑप्शन्समध्ये विचारलेलं आहे. ऑप्शन ए इन्क्लुडेड इन नॅशनल इन्कम, पार्शली इन्क्लुडेड, एक्सक्लुडेड फ्रॉम नॅशनल इन्कम अँड इन्क्लुडेड इन GDP. ओके, सो याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन सी, एक्सक्लुडेड फ्रॉम नॅशनल इन्कम. वाय दिस इज एक्सक्लुडेड फ्रॉम नॅशनल इन्कम? इन्कम कशासाठी असतं? आपण जेव्हा काहीतरी काम करतो आणि त्याच्या बदलामध्ये आपल्याला काय मिळतं तेव्हा त्याला इन्कम म्हणतात. पण जेव्हा पेन्शन किंवा शिष्यवृत्ती आपण देतो तर ते प्रोत्साहन म्हणून किंवा सर्वाइव्हनेससाठी आपण देत असतो. तर त्याच्यातून काही उत्पादन किंवा आउटपुट आपल्याला मिळतं का? नाही मिळत. म्हणून हे नॅशनल इन्कमच्या काउंटमधून एक्सक्लूड केलं जातं. हा एक्सपेन्समध्ये कन्सिडर केला जातो पण हा इन्कममध्ये कन्सिडर होत नाही, म्हणून ऑप्शन सी ते करेक्ट आहे. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन, अकॉर्डिंग टू क्लासिकल इकॉनॉमिस्ट अनएम्प्लॉयमेंट अक्युअर्स ड्यू टू. पारंपरिक अर्थशास्त्रज्ञांच्या मते बेरोजगारीचं मुख्य कारण काय आहे? ऑप्शन ए वेज रिजिडिटी, गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन, टेम्पररी मार्केट ॲडजस्टमेंट, इन्फ्लेशन. वेतन कडकपणा, सरकारी हस्तक्षेप, बाजारातील तात्पुरती असंतुलने आणि महागाई. सो याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? क्लासिकल इकॉनॉमिक्सचं, क्लासिकल म्हणजे शास्त्रीय अर्थशास्त्रज्ञांच्या मते अनएम्प्लॉयमेंट म्हणजे काय किंवा ती कशामुळे येते? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, टेम्पररी मार्केट ॲडजस्टमेंट. जे काही बाजारामध्ये शास्त्रीय अर्थशास्त्रज्ञांचं मत काय मी सांगितलं की गव्हर्नमेंटचा हस्तक्षेप याच्यामध्ये आवश्यक नाही आहे, इकॉनॉमी स्वतःच रन होते. ह्या सगळ्या गोष्टी क्लासिकल इकॉनॉमिक्सने मांडलेल्या आहेत आणि ह्यांचंच हे बेरोजगारीचं कारण काय आहे की जी इकॉनॉमी स्वतः ॲडजस्ट होत असते, जे काही मार्केटमध्ये तात्पुरती ॲडजस्टमेंट झालेली असते त्याच्यामध्ये ही अनएम्प्लॉयमेंट आपल्याला दिसून येते. हे एक कारण आहे अनएम्प्लॉयमेंटचं अकॉर्डिंग टू होम? क्लासिकल इकॉनॉमिस्ट. द नेक्स्ट क्वेश्चन, द क्लासिकल थेअरी अज्युम्स. पारंपरिक सिद्धांत कोणत्या गृहीतकावर आधारित आहे? ऑप्शन ए परफेक्ट कॉम्पिटिशन, इम्परफेक्ट कॉम्पिटिशन, मोनोपॉली, ऑलिगोपॉली. कन्फ्यूज होण्यासाठी इथे ऑप्शन्सच नाही. ह्या कुठल्या कंडिशन्सपैकी क्लासिकल इकॉनॉमिक्सनी किंवा क्लासिकल थेअरीमध्ये कुठलं गृहीतक कन्सिडर केलेलं आहे? ओके, दीज आर द ऑप्शन्स. थिंक फॉर 5 seconds and give me the answer. ओके, द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए परफेक्ट कॉम्पिटिशन. परिपूर्ण स्पर्धा, पूर्ण स्पर्धा जे म्हणतो. ठीक आहे, पारंपरिक सिद्धांतामध्ये आपण ही कशावरती डिपेंड आहे? परफेक्ट कॉम्पिटिशनवरती डिपेंड आहे. द नेक्स्ट क्वेश्चन, द क्लासिकल इकॉनॉमिस्ट बिलीव्ह दॅट द इकॉनॉमी ऑलवेज ऑपरेट्स ॲट. पारंपरिक अर्थशास्त्रानुसार अर्थव्यवस्था सामान्यतः कोणत्या स्थितीत असते? आता क्लासिकल इकॉनॉमिस्ट थेअरीसाठी म्हणजे वेगवेगळी गृहीतके त्यांनी गृहीत धरले. त्यापैकी पहिलं आहे ते म्हणजे पूर्ण स्पर्धा किंवा परफेक्ट कॉम्पिटिशन. नाव द नेक्स्ट इज की अर्थव्यवस्था सामान्यतः कोणत्या स्थितीत सापडते? ऑप्शन ए अंडर एम्प्लॉयमेंटमध्ये, फुल एम्प्लॉयमेंटमध्ये, झिरो एम्प्लॉयमेंटमध्ये, सीझनल एम्प्लॉयमेंटमध्ये. थोडंसं आपण जे शिकलो होतो त्याला रिकॉल करा आणि मला सांगायचा आन्सर काय आहे? येस, द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी, फुल एम्प्लॉयमेंट, पूर्ण रोजगार. म्हणजे परफेक्ट कॉम्पिटिशन पण आहे आणि सगळ्यांना रोजगार पण मिळालेला आहे हे त्यांनी अज्युम केलेलं आहे आणि त्यामुळेच ते रिझन देतात अंडर एम्प्लॉयमेंट किंवा अनएम्प्लॉयमेंटचं की
तात्पुरती ती अनएम्प्लॉयमेंट असते, इकॉनॉमी ॲडजस्ट होत असते तोपर्यंत, आणि म्हणून त्यांनी फुल एम्प्लॉयमेंट इथे कन्सिडर केलेली आहे त्यांच्या या क्लासिकल थेअरीमध्ये. द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 14. विच लॉ सपोर्ट्स क्लासिकल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट? पारंपरिक रोजगार सिद्धांताला आधार देणारा कोणता नियम आहे? ऑप्शन ए एंजल्स लॉ, वॅगनर्स लॉ, सेज लॉ ऑफ मार्केट, ग्रेशन्स लॉ. ठीक आहे, सो यापैकी कुठला असा लॉ आहे जो क्लासिकल इकॉनॉमिक्सनी मांडलेला आहे, सांगा मला. ओके, द करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी, सेज लॉ ऑफ मार्केट. सेजचा बाजाराचा नियम. काय नियम आहे हा, आठवतोय का? से काय म्हणतात की बाजारामध्ये ज्या काही वस्तूंचा पुरवठा होतो त्या वस्तू स्वतः त्यांची मागणी तयार करतात, कारण क्लासिकल इकॉनॉमिक्सचा अप्रोच असतो आहे की इकॉनॉमिक्स स्वतःच रन होते. तो पुरवठा दिला तर त्यांना विकणंच आहे, त्यांना स्वतःहून त्यांची मागणी करून घेणं आहे. समोर एखादी वस्तू दिसते तर व्यक्ती तो मागणार आणि त्याची विक्री होणार, पुरवठा त्याचा होणार. ओके, सो त्यानुसार इथे काय आहे, क्लासिकल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट जी आहे ती सेज लॉ ऑफ मार्केट याला सपोर्ट करते किंवा याच्याने तो सपोर्ट केला जातो. द नेक्स्ट क्वेश्चन, सेज लॉ स्टेट्स. सेचा बाजार नियम काय सांगतो? ओके, आय ऑलरेडी एक्सप्लेन अबाउट दिस. मला याचा आन्सर तुम्ही सांगा आता, कुठला ऑप्शन करेक्ट आहे? डिमांड क्रिएट्स इट्स सप्लाय, सप्लाय क्रिएट्स इट्स ओन डिमांड, कन्झम्पशन क्रिएट्स डिमांड, इन्व्हेस्टमेंट क्रिएट्स डिमांड. ओके, द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी, सप्लाय क्रिएट्स इट्स ओन डिमांड. पुरवठा स्वतःची मागणी निर्माण करतो, हा सेचा बाजार नियम आहे. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 16. अकॉर्डिंग टू क्लासिकल इकॉनॉमिस्ट, वेजेस आर डिटरमाइंड बाय. पारंपरिक अर्थशास्त्रानुसार वेतन कसे ठरते? ऑप्शन ए गव्हर्नमेंट, लेबर युनियन्स, डिमांड अँड सप्लाय ऑफ लेबर, इन्फ्लेशन. ठीक आहे, सो क्लासिकल इकॉनॉमिक्सच्या अर्थशास्त्रानुसार वेतन कशा पद्धतीने ठरलं जातं हे ते विचारलेलं आहे. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, डिमांड अँड सप्लाय ऑफ लेबर. जे काही वर्कर्स किंवा श्रमिक अवेलेबल आहेत किंवा त्यांची मागणी कशी आहे आणि त्यांचा पुरवठा कसा आहे याच्यावरती त्यांचं वेज रेट ठरवतं. थोडंसं रिकॉल करा बघा, आपण म्हटलं होतं की जिथे जास्त मजूर असेल तिथं वेजेस कमी होतील, पण जिथे पुरवठा कमी आहे तिथे वेजेस वाढणार आहे. ठीक आहे, सो त्यांच्या मागणी आणि पुरवठ्यावरती त्यांचे वेजेस जे आहेत ते इथे डिटरमाइंड होतात. द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 17. इफ अनएम्प्लॉयमेंट एक्झिस्ट इन क्लासिकल थेअरी, वेजेस विल. ठीक आहे, पारंपरिक सिद्धांतानुसार बेरोजगारी असल्यास वेतन कसं होतं? ऑप्शन ए इन्क्रीज, रिमेन फिक्स्ड, फॉल, डबल. बघा, विचार करा. मी ह्याच्या आधीच्या क्वेश्चनला एक्सप्लेन केलं, त्याचं थोडंसं लॉजिक इथे लावून बघा. ओके, बेरोजगारी आहे म्हणजे इथे काय होणार आहे, मजुरांची सप्लाय इथे काय आहे. ओके, सो याच्यामध्ये जे वेतन आहे, वेज जे आहे ते कसे होणार आहेत, खाली जाणार आहे, कमी होणार आहे. बेरोजगार होत आहेत म्हणजे लोकांकडे जॉब्स नाही आहेत. मग तिथे जर मजुरांचा पुरवठा म्हणजे मागणी वाढत असेल आणि पुरवठा जास्त असेल तर त्यांच्यासाठी तिथे वेजेस कसे असणार आहेत, कमी असणार आहेत. राईट, सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 18. इन क्लासिकल थेअरी, पारंपरिक सिद्धांतानुसार सेव्हिंग इक्वल्स इन्व्हेस्टमेंट ऑटोमॅटिकली, सेव्हिंग एक्सिट्स इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट एक्सिट्स सेव्हिंग्स, नो रिलेशन एक्झिस्ट. क्लासिकल थेअरीनुसार यापैकी कुठलं स्टेटमेंट किंवा कुठलं ऑप्शन हे करेक्ट वाटतं, सांगा मला. ओके, द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए, सेव्हिंग इक्वल्स इन्व्हेस्टमेंट ऑटोमॅटिकली. बचत आणि गुंतवणूक आपोआप समान होत आहेत हे इथे या सिद्धांतानुसार आपल्याला सांगितलेलं आहे. जेवढी बचत तेवढी गुंतवणूक होते आणि त्या समान होत आहेत. ओके, क्लासिकल इकॉनॉमिक्सच्या मते. द नेक्स्ट क्वेश्चन, द रेट ऑफ इंटरेस्ट इन क्लासिकल थेअरी इज डिटरमाइंड बाय. पारंपरिक सिद्धांतानुसार व्याजदर कशावर ठरतो? ऑप्शन ए मनी सप्लाय, गव्हर्नमेंट, सेव्हिंग अँड इन्व्हेस्टमेंट अँड कन्झम्पशन. करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी, सेव्हिंग अँड इन्व्हेस्टमेंट. सेव्हिंग अँड इन्व्हेस्टमेंट. जसं व्याजदरावरती ह्या दोन्ही गोष्टी डिपेंड आहे, तसंच किती बचत होते, किती व्याजदर लावायला पाहिजे म्हणजे लोकांची सेव्हिंग वाढेल, किती व्याजदर कमी केलं पाहिजे म्हणजे लोकांची इन्व्हेस्टमेंट वाढेल किंवा वाढवली म्हणजे इन्व्हेस्टमेंट वाढेल. ह्या सगळ्या गोष्टी व्याजदरावरती अशा पद्धतीने डिपेंड असतात. हेच आपल्याला क्लासिकल थेअरीमध्ये सांगितलं जातं. ओके, सो ऑप्शन सी इथे करेक्ट आहे. या दोन गोष्टींवरती आपला रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे तो डिटरमाइन करतो. ओके, ठरतो. द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 20. केन्स आर्ग्यूड दॅट इकॉनॉमीज कॅन एक्सपिरियन्स. केन्स यांच्या मते अर्थव्यवस्थेत खाली स्थिती संभवते. आतापर्यंत आपण बघितलं कुठल्या
कुठली इकॉनॉमी? क्लासिकल इकॉनॉमी. नाव वी आर गोइंग टू सी द केन्सियन अप्रोच. In Keynesian approach, Keynes argued that economies can experience what? Full employment always, underemployment equilibrium, zero unemployment, permanent inflation. What will be the correct answer for this question? The correct answer is option B, underemployment equilibrium. अल्प रोजगार समतोल म्हणजे अंडरएम्प्लॉयमेंटचे समतोल म्हणजे नॉर्मलच्या इक्विबिलियम तर नाहीच, मागणी आणि पुरवठा समान झाला की इक्विबिलियम आपल्याला मिळतो, लेबरचा असो किंवा वस्तूंचा असो. पण त्याच्या खाली जर तुम्हाला एम्प्लॉयमेंट असेल तर अंडर एम्प्लॉयमेंट म्हणजे अल्प रोजगारामध्ये सुद्धा समतोल साधला जाऊ शकतो, असं केन्स यांचं म्हणणं आहे की कमी रोजगार असेल तरी पण तिथे समतोल दिसून येतो आपल्याला, पुरवठा होत असेल तर. ओके, सो ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. द नेक्स्ट क्वेश्चन, अकॉर्डिंग टू केन्स एम्प्लॉयमेंट डिपेंड्स ऑन. केन्स यांच्या मते रोजगार कशावर अवलंबून असतो? ऑप्शन आहे ॲग्रिगेट डिमांड, ॲग्रिगेट सप्लाय ओनली, लेबर सप्लाय, मनी सप्लाय ओनली. केन्स यांच्या मते आता ह्यांनी जसं क्लासिकल इकॉनॉमिक्सनी इकॉनॉमी पूर्ण ऑटोमॅटिक रन होते असं सांगितलं, तसं केन्स यांनी पण स्पेसिफिक एका गोष्टीवरती मेन्शन म्हणजे जोर दिलेला आहे त्यांच्या अप्रोचनुसार. कुठला? ह्या रोजगार आणि उत्पादनाच्या सिद्धांतावरती. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, ॲग्रिगेट डिमांड. एकूण मागणी कशी असते किंवा एकूण मागणी कशा पद्धतीने ठरते, एकूण मागणी बाजारावरती परिणाम कसा करते, सेव्हिंग्स इन्व्हेस्टमेंटवरती एकूण मागणीचा परिणाम कसा होतो, याच्यावर अवलंबून हे उत्पादन आणि रोजगाराचा सिद्धांत केन्स यांनी समजावून सांगितला आहे. ओके, सो ऑप्शन इथे करेक्ट आहे ॲग्रिगेट डिमांड, मागणी, एकूण मागणी. द नेक्स्ट क्वेश्चन, ॲग्रिगेट डिमांड्स कन्सिस्ट ऑफ. आता या ॲग्रिगेट डिमांडमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी असतात? एकूण मागणीचे मुख्य घटक कोणते? ऑप्शन ए, कन्झम्पशन अँड इन्व्हेस्टमेंट, कन्झम्पशन ओनली, इन्व्हेस्टमेंट ओनली, एक्सपोर्ट्स ओनली. उपभोग, गुंतवणूक, फक्त उपभोग, फक्त गुंतवणूक, फक्त निर्यात. सो याच्यात करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, कन्झम्पशन अँड इन्व्हेस्टमेंट. उपभोग आणि गुंतवणूक जेव्हा तुमचा एकत्र कॅल्क्युलेट केली जाईल तेव्हा तुमची डिमांड, ॲग्रिगेट डिमांड, एकूण डिमांड आपल्याला समजून येईल. किती पैसे गेलेत, खर्च केलेत, ती पण एक डिमांडच आहे, आणि जेवढी तुम्ही बचत केली तेवढी गुंतवणूक झाली आहे, म्हणजे दोन्ही मिळून तुमच्या डिमांडच आहे. सो या ॲग्रिगेट डिमांड याच्यामध्ये कन्सिडर केले जातात. ओके, सो ऑप्शन ए इथे करेक्ट आहे. द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 23. When aggregate demand is less than aggregate supply, it leads to. आता जेव्हा एकूण मागणी आणि एकूण पुरवठ्यापेक्षा, एकूण मागणी ही एकूण पुरवठ्यापेक्षा कमी असते तेव्हा काय होतं? ऑप्शन ए, इन्फ्लेशन, फुल एम्प्लॉयमेंट, अनएम्प्लॉयमेंट, इकॉनॉमिक बूम. आता याच्यामध्ये मी एक्झाम्पल तुम्हाला देते की सिलेंडरचं नाही, ॲग्रिगेट डिमांड इज लेस दॅन ॲग्रिगेट सप्लाय. ओके, वस्तू जास्त अवेलेबल आहेत, म्हणजे टोमॅटोज मार्केटमध्ये खूप सारे आहेत आणि त्याची डिमांड काही एवढी जास्त नाही आहे, लोक थोडेच टोमॅटो घेतात. मग यावेळेस कशी सिच्युएशन आपल्याला दिसून येईल की भरपूर सारा माल आहे पण लोकांची डिमांड कमी आहे, तो माल पडून आहे. त्यावेळेस आपल्याला काय दिसून येईल? सो याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारी. कारण की तो खपणार नाही माल, मग त्यांचा बराचसा माल खराब होऊन जाईल, किंवा एकूण मागणी कमी आहे तो उत्पादनसुद्धा कमी होणार आहे. उत्पादन कमी झालं, पुरवठा कमी करण्यासाठी उत्पादन कमी करावं लागेल, उत्पादन कमी करण्यासाठी श्रमिक कमी करावे लागतील, श्रमिक कमी करण्यासाठी मग त्यांच्यामध्ये आपल्याला काय दिसून येईल? बेरोजगारी दिसून येईल. सो अशा पद्धतीने ॲग्रिगेट डिमांड जर कमी असेल तुमच्या सप्लायपेक्षा तर इथे काय होतं? अनएम्प्लॉयमेंट दिसून येते, बेरोजगारी दिसून येते. सो ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 24. अकॉर्डिंग टू केन्स, गव्हर्नमेंट कॅन इन्क्रीज एम्प्लॉयमेंट बाय. केन्स यांच्या मते रोजगार वाढवण्यासाठी सरकार काय करू शकतो? ऑप्शन ए, रिड्युसिंग वेजेस, इन्क्रीजिंग पब्लिक एक्सपेंडिचर, इन्क्रीजिंग इम्पोर्ट्स, रिड्युसिंग टॅक्सेस ओनली. ठीक आहे, वेतन कमी करणं, सार्वजनिक खर्च वाढवणे, आयात वाढवणे, कर कमी करणे. ह्या ऑप्शन्सपैकी केन्स यांच्या मते रोजगार वाढवण्यासाठी सरकार काय करू शकतं? येस, व्हॉट वुड बी द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन? ऑप्शन बी, इन्क्रीजिंग पब्लिक एक्सपेंडिचर. सार्वजनिक खर्च वाढवणं हे केन्स यांच्या मते रोजगार वाढवण्यासाठी करू शकतं. कशा पद्धतीने? जर एम्प्लॉयमेंट नसेल तर गव्हर्नमेंट काय करेल? धरण बांधणं, रस्ते बांधणं किंवा कालवे काढणं किंवा आणखीन काही गोष्टींचं एक्सपेन्स वाढवेल, म्हणजे खर्च वाढवेल, तर त्या खर्चामध्ये त्या लोकांना रोजगार मिळेल. म्हणजेच सार्वजनिक खर्च वाढवला की त्या लोकांना रोजगार मिळेल, असं केन्स यांचं मत आहे. केन्स त्यांचा अप्रोच क्लासिकल अप्रोचपेक्षा वेगळा आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की गव्हर्नमेंटनी याच्यामध्ये इंटरव्हेन्शन केलं तर इकॉनॉमी स्टेबल होऊ शकते.
अनएम्प्लॉयमेंट जी आहे ती कमी करण्यासाठी गव्हर्नमेंट तिथे सपोर्ट करू शकतो. हे आपल्याला कोण सांगतं? केन्स यांचा अप्रोच सांगतो. ओके. द नेक्स्ट क्वेश्चन, केन्स क्रिटिसाइज क्लासिकल थिअरी मेनली बिकॉज केन्स यांनी पारंपरिक सिद्धांतावर टीका केली किंवा का केली? ऑप्शन्स आहे, इट ऑल इग्नोर्स गव्हर्नमेंट रोल, इट अज्युम फुल एम्प्लॉयमेंट, इट इग्नोर्ड डिमांड डिफिशियन्सी, ऑल ऑफ द अबोव. सरकारची भूमिका दुर्लक्षित केली, पूर्ण रोजगार गृहीत धरला, मागणीच्या कमतरतेकडे दुर्लक्ष केले, वरील सर्व. तर यापैकी करेक्ट आन्सर काय असणार आहे? ओके, करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी, ऑल ऑफ दी अबो. कारण याच्यामध्ये बघा, या तिन्ही गोष्टींना क्रिटिसाइज करण्याचं रिझन की गव्हर्नमेंट रोल त्यांनी इग्नोर केला. गव्हर्नमेंट हस्तक्षेप नाही करायला पाहिजे, ऑटोमॅटिक इकॉनॉमी चालते असं क्लासिकल इकॉनॉमिस्टांचं म्हणणं होतं. पण केन्स यांचं म्हणणं होतं की एनएम्प्लॉयमेंट सारख्या गोष्टी, अनएम्प्लॉयमेंट सारख्या त्या कमी करण्यासाठी गव्हर्नमेंट हेल्प करू शकतं. किंवा हे म्हणतो आपण कोणतं रिझन की सरकारचा एक्सपेन्स वाढवला तर बेरोजगारी कमी होऊ शकते. म्हणजे इथे गव्हर्नमेंटचा इंटरव्हेन्शन रोल खूप इम्पॉर्टंट आहे इकॉनॉमी स्टेबल करण्यासाठी, असं केन्स यांचं म्हणणं होतं. दुसरं आहे की त्यांनी फुल एम्प्लॉयमेंट कन्सिडर केली आहे. पण फुल एम्प्लॉयमेंट हे नेहमीच मार्केटमध्ये आपल्याला असेल असं नाही आहे. 100पैकी कमीत कमी 20 किंवा 10 किंवा 3 तरी लोक हे बेरोजगारी असतील. 20पैकी नाही, 100पैकी. ओके. त्याच्यानंतर इट इग्नोर्ड डिमांड डिफिशियन्सी, मागणीच्या कमतरतेकडे दुर्लक्ष केलेलं आहे क्लासिकल इकॉनॉमिक्सने. त्यांचं असं म्हणणंच नाही आहे की मागणी कमी होऊ शकते, जेवढा पुरवठा आहे तेवढी मागणी होणारच असं क्लासिकल इकॉनॉमिक्स म्हणतात. पण केन्स यांनी प्रॅक्टिकल अप्रोच मांडताना असं म्हटलं की मागणी कमतरता होऊ शकते मार्केटमध्ये तेवढा डिमांड असेलच असं नाही आहे, हे त्यांनी सांगितलेलं. सो या तिन्ही गोष्टींवरती केन्स यांनी क्रिटिसाइज केलेलं आहे, म्हणजे टीका केलेली आहे की हा तिन्ही गृहीतक जे आहेत ते प्रॅक्टिकल नाही आहेत ॲज पर केन्स. ओके. सो ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, दॅट्स इट फॉर टुडे. आपण 25 क्वेश्चन्स बघितलेत मॅक्रो इकॉनॉमिक्सच्या फर्स्ट 2 चॅप्टर्सवरती. ओके. चॅप्टर होते नॅशनल इन्कम कन्सेप्ट्स, दुसरं होतं डिटर्मिनेशन ऑफ आउटपुट अँड एम्प्लॉयमेंट, क्लासिकल अँड केन्सियन अप्रोच. या 2 अप्रोचचे आणि नॅशनल इन्कम बेसिक कन्सेप्टच्या काही गोष्टींवरती आपण काही MCQs बघितलेत. होपफुली हे MCQचं एक्सप्लेनेशन तुम्हाला आवडलं असेल, समजलं असेल. बट तरीही तुम्हाला काही डाऊट असेल किंवा कुठल्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला थोडंसं समजलं नाही किंवा लॉजिक लागलं नाही की हे आन्सर का किंवा दुसरं कुठलं आन्सर का नाही, तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये पिन करा किंवा मेसेज करा. डेफिनेटली मी तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन किंवा क्लिअर आन्सर देईन किंवा आपण त्याच्यावरती पुन्हा एकदा डिस्कस करू शकतो नेक्स्ट सेशनमध्ये. ओके. फॉर नाव दॅट्स इट फॉर टुडे. Thank you everyone for watching this video. Have a good night.